गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण स्टडी फ्रॉम होम या कन्सेप्ट अंडर फायनल अकाउंटचा आणखीन एक प्रॉब्लेम सोडवणार आहोत. स्क्रीनवरती तुम्हाला फायनल अकाउंटचा एक प्रॉब्लेम दिसेल. त्यामध्ये ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2018चा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि त्याच्या खालीच एक 5 ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेले आहेत. आता याच्यावरून आपल्याला ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ही दोन आपल्याला तयार करायचं आहे. आता हे तयार करण्यासाठी सुरुवातीला प्रॉब्लेममध्ये आपण TD TC PD PC L आणि A हे आपण प्रॉब्लेममध्ये लिहून घेऊया. बघा, प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2018 डेबिट साईड आणि क्रेडिट साईड दिलेले आहे. पहिला अकाउंट आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक नेहमी TDला घ्या, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. त्यानंतर सन्ड्री डेटर्स ॲसेट, परचेस TD ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, वेजीस TD, सॅलरी PD प्रॉफिट लॉस डेबिट साईड, ऑफिस एक्सपेन्सेस PD प्रॉफिट लॉस डेबिट साईड, डिस्काउंट. आता डिस्काउंटचा डेबिट बॅलन्स आहे याचाच अर्थ डिस्काउंट पेड PDला प्रॉफिट लॉस डेबिट साईड. त्यानंतर रेंट रेट्स अँड टॅक्सेस PD प्रॉफिट लॉस डेबिट साईड, प्लांट अँड मशिनरी ॲसेट, रिटर्न इनवर्ड सेल्समधून वजा करायचं यालाच सेल्स रिटर्न असंही म्हणतात. TCला ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, लँड अँड बिल्डिंग ॲसेट, कॅश ॲट बँक ॲसेट, कमिशन. आता इथं देखील कमिशन डेबिटला आहे याचाच अर्थ कमिशनचा डेबिट बॅलन्स आहे PDला प्रॉफिट लॉस डेबिट साईड. बघा, या पद्धतीनं डेबिटचे अकाउंट आहेत. त्यानंतर आता क्रेडिट साईड बघा, रिटर्न आउटवर्ड TDला परचेसमधून वजा करायचं यालाच परचेस रिटर्न असं देखील म्हणतात. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी, सेल्स TC ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, RBD याचाच अर्थ रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट कंसामध्ये ओल्ड असं लिहून घ्या. RBD समोर कंसामध्ये ओल्ड RDD लिहून घ्या. जे काही ट्रायल बॅलन्समध्ये RBD असतील RDD असतील ते नेहमी ओल्ड RBD ओल्ड RDD असणार आहेत PDला प्रॉफिट लॉस डेबिट साईडला. कॅपिटल लायबिलिटी, त्यानंतर लोन लायबिलिटी. बघा, या पद्धतीनं क्रेडिटचे अकाउंट झालेले आहेत. ट्रायल बॅलन्समधल्या सगळ्या अकाउंट्सचं आपण या पद्धतीनं TD TC PD PC L आणि A इथं पोस्टिंग करणार आहे. फक्त एक वेळच याचं आपल्याला पोस्टिंग करायचं आहे. त्यानंतर आता खाली ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. आता ॲडजस्टमेंटचे मात्र प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट आपल्याला घ्यायचे आहेत. ते कोणते आहेत ते आपण पहिला प्रॉब्लेममध्ये लिहून घेऊया. बघा, पहिले ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट ₹20,500. क्लोजिंग स्टॉकचे अमाऊंट दिलेले 20,500. 2 इफेक्ट येणार TC आणि ॲसेट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट ॲसेटला. त्यानंतर नंबर 2चे ॲडजस्टमेंट अनपेड वेजीस ₹750, आउटस्टँडिंग सॅलरी ₹657. अनपेड खाली अंडरलाईन करून घ्या आणि तिथं आउटस्टँडिंग असं लिहून घ्या. अनपेडलाच आउटस्टँडिंग असं म्हटलं जातं आहे. आता याचे 2 इफेक्ट TPD प्लस आणि दुसरा इफेक्ट L लायबिलिटी. ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला जिथं तो खर्च असेल त्यामध्ये अधिक करा, दुसरा इफेक्ट लायबिलिटी साईडला. आता ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहेत त्याला आपण टिकमार्क करून घेणार आहे. वेजेसला टिकमार्क करून घ्या आणि त्यानंतर सॅलरीला टिकमार्क करून घ्या. बघा, या दोन्हीवरती ॲडजस्टमेंट आहेत, दोन्हीला टिकमार्क करून घ्या. नंबर 3चे ॲडजस्टमेंट बघा, राईट ऑफ ₹100 ॲज बॅड डेट्स अँड प्रोवाइड RBD ॲट 5% ऑन डेटर्स. डेटर्सवरती ₹100 बॅड डेट्स सांगितलेले आहेत आणि RBD म्हणजेच रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट 5% सांगितलेला आहे.
RBD खाली अंडरलाईन करा, RBD खाली अंडरलाईन करा आणि तिथं न्यू RBD असं लिहून घ्या. जे ॲडजस्टमेंटमधले बॅड डेट्स आहेत त्याच्याखाली पण अंडरलाईन करा आणि न्यू बॅड डेट्स असं लिहून घ्या. बघा आपल्याला मगाशी सांगितलेलं होतं ट्रायल बॅलन्समध्ये जे बॅड डेट्स असणार आहेत ते ओल्ड बॅड डेट्स असणार आहेत आणि जे RDD असणार आहे ते ओल्ड RDD असणार आहे आणि ॲडजस्टमेंटमध्ये जे बॅड डेट्स आहेत ते न्यू बॅड डेट्स आहेत आणि जे RBD आहेत ते न्यू RBD आहेत. त्यामुळे दोन्ही खाली अंडरलाईन करून न्यू बॅड डेट्स न्यू RBD लिहून घ्या. आता त्याचे दोन इफेक्ट येणार A मायनस PD. दोन्हीचे इफेक्ट आपल्याला डेटर्सवरतीच दाखवायचे आहेत, सन्ड्री डेटर्सवरती. त्यामुळे सन्ड्री डेटर्सला 2 टिकमार्क करून घ्या. सन्ड्री डेटर्सच्या अमाऊंट आपण इनर कॉलमला घेणार आहे आणि त्याच्यानंतर 3 ओळी जागा इथं ॲडजस्टमेंटसाठी सोडणार आहे. त्यामुळे सन्ड्री डेटर्सला 2 टिकमार्क करा. नंबर 4चे ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी ॲट 10% अँड ऑन लँड अँड बिल्डिंग ॲट 5% पर ॲनम. डेप्रिसिएशन सांगितलं आहे प्लांट मशिनरीवरती 10% आणि बिल्डिंगवरती 5%. आता याचे 2 इफेक्ट आहेत A मायनस PD. ॲसेटमधून तेवढी रक्कम वजा करायची डेप्रिसिएशनची. दुसरा इफेक्ट PDला प्रॉफिट लॉस डेबिटला. वरती ट्रायल बॅलन्समध्ये टिकमार्क करून घ्या प्लांट अँड मशिनरी आणि लँड अँड बिल्डिंग. त्यानंतर बघा 5वी ॲडजस्टमेंट आहे रेंट रेट्स अँड टॅक्सेस वेअर प्रीपेड ₹100. प्रीपेड खाली अंडरलाईन करा. प्रीपेडचे 2 इफेक्ट TPD मायनस आणि ॲसेट. जिथं तो खर्च असेल त्यामधून वजा करा. दुसरा इफेक्ट ॲसेटला आणि वरती ट्रायल बॅलन्समध्ये रेंट रेट्स अँड टॅक्सेसला टिकमार्क करा. बघा या पद्धतीनं आपण प्रॉब्लेम सोडवण्यापूर्वी प्रत्येक प्रॉब्लेममध्ये TD TC PD PC A आणि L हे लिहून घेणार आहोत. त्यानंतर ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट आपण लिहून घेणार आहे आणि ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे त्याला टिकमार्क करून घेणार आहे. त्यानंतर आता आपण फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवूया. बघा फायनल अकाउंटचा कोणताही प्रॉब्लेम सोडवत असताना या पद्धतीनं आपल्याला आखून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला सांगितलेलं आहे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे अकाउंट तयार करत असताना आपले एकूण 4 कॉलम तयार होतील. TD ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. याचाच अर्थ TDला सगळे फॅक्टरी एक्सपेन्सेस जे आहेत ते आपण TDला घेणार आहे. TC ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. सेल्स मायनस रिटर्न इनवर्ड आणि क्लोजिंग स्टॉक हे 3च अकाउंट TCला जास्तीत जास्त येत असतात. त्यानंतर PD प्रॉफिट लॉस डेबिट साईड. यामध्ये सगळे सेलिंग एक्सपेन्सेस आणि ऑफिस एक्सपेन्सेस, ऑफिसशी संबंधित खर्च, विक्रीशी संबंधित खर्च आपण घेणार आहोत. त्याचबरोबर 2 बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू RDD मायनस ओल्ड RDD हा फॉर्मॅट देखील आपण PDला घ्यायचा आहे. त्यानंतर बघा PCला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन एक येणार. त्यानंतर जेवढे इन्कम आहेत ते इन्कम आपण PCला घ्यायचं आहे. इन्कम ओळखण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे ज्याचा क्रेडिट बॅलन्स असेल किंवा ज्याच्यासमोर रिसिवड अर्न असे शब्द असतील ते आपण PCला घेणार आहे. त्यानंतर बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईड. लायबिलिटी साईडला सगळी देणी घ्यायची आहेत आपल्याला. त्याचबरोबर सुरुवातीला कॅपिटल प्लस इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्लस नेट प्रॉफिट आणि यानंतर त्या तिघांची बेरीज करून त्यामधून ड्रॉइंग्स वजा करायचे आणि ॲसेट साईडला सगळ्या मालमत्ता जेवढ्या आहेत त्या आपण दाखवणार आहे. बघा कोणताही प्रॉब्लेम सोडवत असताना या पद्धतीनं आपल्याला आखून घ्यायचं आहे. हे जे लिहिलेलं आहे TDला टू ओपनिंग स्टॉक, टू परचेस मायनस RO, TCचे अकाउंट, त्यानंतर PDचे अकाउंट आणि लायबिलिटीचं अकाउंट हे सगळं आपल्याला सुरुवातीला लिहून घ्यायचं आहे. आता आपण प्रॉब्लेम सोडवूया. प्रॉब्लेममध्ये बघा ओपनिंग स्टॉक TDला घ्या ₹10,000,
ओपनिंग स्टॉकचा अमाऊंट नेहमी आउटर कॉलमला घ्या. बघा, याचबरोबर आपल्याला आणखी एक सूचना सांगितलेली होती, ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहेत त्या अमाऊंट आपल्याला इनर कॉलमला घ्यायचे आहेत. ज्याच्यावर कोणतीही ॲडजस्टमेंट नाही त्या अमाऊंट आपल्याला आउटर कॉलमला घ्यायच्या आहेत. सन्ड्री डेटर्स ॲसेटला घ्या 14,100. ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्स अमाऊंट इनर कॉलमला घ्या 14,100. त्याच्यानंतर आपल्याला सन्ड्री डेटर्सवरती 3 ॲडजस्टमेंट आहेत, त्यामुळे 2 ॲडजस्टमेंट आहेत, त्यामुळे तिथं 3 ओळी जागा सोडा. त्यानंतर पुढचा अकाउंट आपल्याला घ्यायचा आहे परचेस TD ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड 20,000 रुपये. त्यानंतर वेजेस 4,250 टू वेजेस TDला 4,250. इनर कॉलमला अमाऊंट घ्या, ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावरती. त्यानंतर सॅलरी 1,350 प्रॉफिट लॉस डेबिट साईडला टू सॅलरी अमाऊंट इनर कॉलमला 1,350 रुपये. त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस 1,223 रुपये. PDला प्रॉफिट लॉस डेबिटला सॅलरी नंतर एक जागा सोडून घ्या टू ऑफिस एक्सपेन्सेस अमाऊंट आउटर कॉलमला 1,223. त्यानंतर डिस्काउंट PDला प्रॉफिट लॉस डेबिटला टू डिस्काउंट अमाऊंट आउटर कॉलमला 650. त्यानंतर रेंट रेट्स अँड टॅक्सेस 900 रुपये. प्रॉफिट लॉस डेबिटलाच घ्या टू रेंट रेट्स टॅक्सेस अमाऊंट इनर कॉलमला 900 रुपये. ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावरती. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी 15,000 ॲसेट साईडला घ्या. डेटर्स नंतर 3 जागा सोडून घ्या प्लांट अँड मशिनरी अमाऊंट इनर कॉलमला 15,000. त्यानंतर रिटर्न इनवर्ड 1,750 सेल्समधून वजा करा. यालाच सेल्स रिटर्न असं देखील म्हणतात. इनर कॉलमला अमाऊंट 1,750. लँड अँड बिल्डिंग ॲसेटला 20,000. प्लांट मशिनरी नंतर एक जागा सोडून लँड अँड बिल्डिंग 20,000 रुपये इनर कॉलमला. कॅश ॲट बँक ॲसेटला घ्या. कॅश ॲट बँक इन आउटर कॉलमला अमाऊंट घ्या 7,327. कमिशन प्रॉफिट लॉस डेबिटला 2,700. मगाशी सांगितलेला आहे कमिशनचा डेबिट बॅलन्स आहे, याचाच अर्थ तो खर्च आहे PDला येणार. टू कमिशन आउटर कॉलमला 2,700. बघा, या पद्धतीनं डेबिट साईडचं पोस्टिंग आपलं झालेलं आहे. त्यानंतर क्रेडिट साईडचे अकाउंट रिटर्न आउटवर्ड 1,250 TDला अमाऊंट इनर कॉलमला घ्या. 20,000 मधून 1,250 रुपये वजा करा. आउटरला 18,750 रुपये. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला 15,800. त्यानंतर बघा सेल्स 35,000 TCला घ्या. सेल्स 35,000. आता 35,000 मधून रिटर्न इनवर्ड 1,750 वजा करा. आउटर कॉलमला 33,250 रुपये. RBD ओल्ड RBD आहे, त्यामुळं टू ओल्ड RDD समोर अमाऊंट घ्या 200 रुपये. कॅपिटल
लायबिलिटी साईडला 45,000 रुपये. अमाऊंट इनर कॉलमला घ्या. कॅपिटल 45,000. लोन 2,000 रुपये लायबिलिटी साईडलाच. बघा या पद्धतीनं ट्रायल बॅलन्समध्ये जेवढे अकाउंट आहेत त्याचं पोस्टिंग आपलं करून झालेलं आहे. त्यानंतर बघा आता ॲडजस्टमेंट. पहिली ॲडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट ₹20,500. दोन इफेक्ट TC आणि ॲसेट. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला घ्या. बाय क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आउटर कॉलमला 20,500. ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आउटर कॉलमला 20,500. त्यानंतर नंबर 2ची ॲडजस्टमेंट, अनपेड वेजेस ₹750. आउटस्टँडिंग सॅलरी ₹657. मगाशी सांगितलं की आपल्याला अनपेड याचाच अर्थ आउटस्टँडिंग, दोन इफेक्ट TPD प्लस आणि लायबिलिटी. जिथं खर्च असेल तिथं अधिक करा. वेजेस आपण TDला घेतोय, प्लस करा. अनपेड वेजेस 750, आउटर कॉलमला 5,000 रुपये. आणि सॅलरीमध्ये ॲड करा. ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 657, आउटर कॉलमला 2,007. याचाच दुसरा इफेक्ट लायबिलिटी साईडला घेणार आहे आपण. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस आणि सॅलरी. वेजेस 750, सॅलरी 657. दोघांची टोटल करून आउटर कॉलमला 1,407 रुपये. 3 नंबरची ॲडजस्टमेंट बघा. राईट ऑफ ₹100 ॲज बॅड डेट्स अँड प्रोव्हाइड RBD ॲट 5% ऑन डेटर्स. ज्यावेळी प्रॉब्लेममध्ये बॅड डेट्स आणि RDD दोन्ही विचारलेलं असेल त्यावेळी नेहमी सुरुवातीला बॅड डेट्सची रक्कम वजा करून घ्यायची आणि त्यानंतर जी काही अमाऊंट येईल त्याच्यावरती आपण RBD किंवा RDD कॅल्क्युलेट करणार आहे. मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं ॲडजस्टमेंटमधले बॅड डेट्स आणि RBD न्यू बॅड डेट्स, न्यू RDD आहेत. दोन इफेक्ट A-PD. सन्ड्री डेटर्सवरती ॲडजस्टमेंट करायचे आहे. मायनस घ्या. न्यू बॅड डेट्स 100 रुपये वजा करून अमाऊंट येणार 14,000. आता सांगितलं त्या पद्धतीनं 14,100मधून नेहमी न्यू बॅड डेट्स सुरुवातीला वजा करायचे 100 रुपये. त्यानंतर जे अमाऊंट येईल त्याच्यावरती आपण RDD कॅल्क्युलेट करणार आहे. आता 14,000वरती 10% अमाऊंट येईल 1,400 रुपये. त्याच्या निम्मी अमाऊंट म्हणजेच 5% म्हणजे 700 रुपये अमाऊंट येईल. 14,000मधून 700 वजा करा. आउटर कॉलमला 13,300 रुपये. बघा आता हे झाला पहिला इफेक्ट. याचा दुसरा इफेक्ट आपण PDला घेणार आहे, प्रॉफिट लॉस डेबिटला. 2 बॅड डेट्स काय दिलेले नाही, डॅश करा त्याच्यासमोर. त्यानंतर न्यू बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स 100 रुपये. त्यानंतर न्यू RDD 700 रुपये. तिघांची टोटल 800 रुपये. त्यामधून मायनस ओल्ड RDD 200 रुपये. आउटर कॉलमला अमाऊंट येणार 600 रुपये. बघा या पद्धतीनं RDDचे आणि बॅड डेट्सचे दोन इफेक्ट झालेले आहेत. पहिला इफेक्ट आपण घेतला A- डेटर्समधून वजा केले. दुसरा इफेक्ट घेतला PDला. त्यानंतर बघा आता 4 नंबरचे ॲडजस्टमेंट, प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी ॲट 10% पर ॲनम अँड ऑन लँड अँड बिल्डिंग ॲट 5% पर ॲनम. दोन इफेक्ट सांगितलेले आहेत A-PD. ॲसेटला बघा, प्लांट मशिनरीमधून 10% डेप्रिसिएशन वजा करा. 1 शून्य कमी केलं की आपल्याला तेवढी अमाऊंट मिळेल. 10% असेल तर नेहमी फक्त 1 शून्य वजा करायचं. 1,500 रुपये वजा करा. आउटर कॉलमला अमाऊंट येईल 13,500. आणि लँड अँड बिल्डिंगवरती 5% डेप्रिसिएशन आहे. 10%
अमाऊंट येईल 2000 रुपये, त्याच्या निम्मी अमाऊंट म्हणजेच 1000 रुपये डेप्रिसिएशन वजा करून आउटर कॉलमला 19,000 रुपये. हा झाला पहिला इफेक्ट. त्यानंतर दुसरा इफेक्ट पी डीला घ्या, प्रॉफिट लॉस डेबिटला टू डेप्रिसिएशन, प्लांट अँड मशिनरी आणि लँड अँड बिल्डिंग. प्लांट अँड मशिनरी 1500, लँड अँड बिल्डिंग 1000, आउटर कॉलमला दोघांची टोटल 2500 रुपये. त्यानंतर रेंट, रेट्स अँड टॅक्सेस वेअर प्रीपेड ₹100. प्रीपेडचे 2 इफेक्ट आहेत, टी पी डी मायनस ॲसेट, जिथं खर्च असेल त्यामधून वजा करा. दुसरा इफेक्ट ॲसेटला. आता रेंट, रेट्स, टॅक्सेस पी डीला घेतो आहे आपण, मायनस प्रीपेड एक्सपेन्सेस 100 रुपये, 900मधून 100 वजा करा, आउटरला 800 रुपये. आणि याचाच दुसरा इफेक्ट ॲसेट साईडला घ्या, प्रीपेड एक्सपेन्स रेंट अँड टॅक्सेस 100 रुपये. बघा या पद्धतीनं आपला प्रॉब्लेम सोडवून झालेला आहे. त्यानंतर आता अकाउंट क्लोज करायचे. अकाउंट क्लोज करताना 3 स्टेपमध्ये आपण अकाउंट क्लोज करणार आहे. सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट आपण क्लोज करणार आहे, ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस काढून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण प्रॉफिट लॉस अकाउंट क्लोज करणार आहे, नेट प्रॉफिट काढून घेणार आहे किंवा नेट लॉस येत असेल तर ती अमाऊंट घेणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला बॅलन्स शीट क्लोज करायची आहे. बघा आता सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. ट्रेडिंग अकाउंटमध्ये डेबिट आणि क्रेडिटची साईड, क्रेडिटची अमाऊंट यामध्ये जी टोटल जास्त असणार आहे ती दोन्ही साईडला घ्यायची आहे आपल्याला. क्रेडिटची टोटल बघा 53,750 रुपये, ही टोटल जास्त आहे, दोन्हीकडं घ्या 53,750. आता त्यामधून डेबिटची येणारी जी टोटल आहे ती आपण वजा करणार आहे. ही टोटल तुम्ही पेन्सिलनं करा, प्रॉब्लेम टॅली झाल्यानंतर आपल्याला ती खोडून टाकायची आहे. 53,750मधून डेबिटची टोटल 33,750 वजा करा, अमाऊंट येईल 20,000. हा असणार आहे आपला ग्रॉस प्रॉफिट, त्याला नाव द्या टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 20,000 रुपये. हाच ग्रॉस प्रॉफिट पी सीला आपल्याला घ्यायचा आहे, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 20,000 रुपये. बघा ज्या पद्धतीनं लेजरमध्ये आपण करत होतो, टू बॅलन्स कॅरीड डाऊन असेल अमाऊंट तर तीच बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून घेत होतो, सेम त्याच पद्धतीनं ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो आपण इकडं घेतलेला आहे 20,000 रुपये पी सीला. त्यानंतर इथं पण सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. डेबिट आणि क्रेडिटची टोटल करायची आहे, जी टोटल जास्त असणार आहे ती दोन्हीकडं लिहून घ्यायची. आपण बघितलं तर क्रेडिटची टोटल आपल्याला जास्त येईल 20,000 रुपये, ती दोन्ही साईडला लिहून घ्या. त्यानंतर डेबिटची जी टोटल आहे ती पेन्सिलनं करा, 10,480 रुपये एवढी तुमची टोटल येईल. 20,000मधून ही अमाऊंट वजा करा, येणारी अमाऊंट जे आहे तो आपला नेट प्रॉफिट असणार आहे 9,520 रुपये. त्याला नाव द्या टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट 9,520 रुपये. हीच अमाऊंट बॅलन्स शीटला घ्यायची आपल्याला. बॅलन्स शीटला बघा कॅपिटल आहे 45,000, इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय दिलेलं नाही, डॅश करा त्याच्यासमोर, प्लस नेट प्रॉफिट 9,520, तिघांची टोटल येणार 54,520 रुपये, मायनस ड्रॉइंग्स काय दिलेले नाही, डॅश करा, आउटरला 54,520 रुपये. त्यानंतर दोन्ही साईडची टोटल आपल्याला करायची आहे. ॲसेट आणि लायबिलिटी ही टोटल तुम्ही घरी करा आणि त्यानंतर कमेंट्समध्ये किती टोटल आलेली आहे ती बघा. दोन्ही साईडची टोटल सेम असेल, त्यामुळं जर सेम आली तर आपला प्रॉब्लेम बरोबर असणार आहे.